नाना मी तिचं वर्णन नाही करू शकत हो. अरे असं काय शिरा पडला तुझ्या तोंडात. ती बघा, ती स्वतः इकडे येते. ती बघा, ती बघा, आली 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 गेली गेली गेली. नाना अरे तू बोलतोस त्याहीपेक्षा जास्त झकास आहे रे. अरे अरे साक्षात अप्सरा आहे. रमेना काय रंभा आहे, उर्वशी. थांबा, त्याच्या पुढे तुम्ही जाऊ शकत नाही. बिपाशा, अमिषा, शिल्पा शेट्टी. नाना नकटे यांचं घर आणि हे नाना नकटे बहुराष्ट्रीय कंपनीतून VRS घेऊन 22.5 लाख रुपयांची कमाई केली आणि त्याच्या व्याजावर ते ऐश करतात. यांचा गुणविशेष म्हणजे कमालीचं स्त्री दाक्षिण्य. कधी कधी यांचं दाक्षिण्य नको तेवढं बहरत आणि मग त्यांच्यावर हा असा हातघाईचा प्रसंग उद्भवतो. बघा, माटी में ले। अयो ये आदमी कितना हर कटा मेरे को घर के अंदर बुलाता है। ऐसा नहीं तुम मेरी बात ऐको तो घर. अरे ऐको क्या, ऐसा हाथ दिखाता है और घर के अंदर बुलाता है. काय गए टवळे, काय म्हणालीस? काय मैं असताना मेरा नवरा तेरे को हाथ तो क्या कुछ भी नहीं दाखव सकता है. चल चल निकल चल. चल चल क्या, अरे आदमी को संभाल, बाद में बोल. गरीब बिचारा मेरा नवरा. गरीब बिचारा नवरा हलकट मेला. चला तुम्ही काय करता इकडे, चला. ह्या व्यतिरिक्त या संकुलात इतरही नमुने राहत आहेत. त्यांची हळूहळू पुढे ओळख होईलच. चला, त्या निमित्तानं आपण एक फेरफटका या संकुलातून मारून येऊया. हो नाना, काय कसं कसं चाललंय? काय चाललंय? अरे नद्या वाहत आहेत रे, नद्या वाहत आहेत. पण आमचा तांब्या रिकामा तो रिकामा. हो, काकू माहेरी गेली वाटतं. काय रे नानिया, या वयात सुद्धा काकू माहेरी जाते काय? बाबा ती घरीच आहे, घरीच आहे. आणि खरे या वयात म्हणजे काय, या वयात म्हणजे काय, सारे या वयातही मी कुठल्याही तरुणाला टक्कर देऊ शकतो. बरोबर बोललात नाना, बरोबर बोललात. नाना एक बातमी सांगतो, तुमच्या शेजारी काय याहूमची झाली आहे. अगदी टक्कर घेण्याच्या लायकीची. माझ्या शेजारी, अरे माझ्या शेजारी तर शांताबाई राहते ना. आणि सगळ्या चिरतरुण सोसायटीला माहिती आहे तो डब्बा मर्सिडीज आहे. अहो त्या शांताबाईंबद्दल बोलत नाहीये मी, त्यांच्याकडे आलेल्या नव्या पाखराबद्दल बोलतोय. अरे म्हणजे जुली परत आली काय? अरे ड्रायव्हरने वापरलेली गाडी सोडून दिल्यासारखी आहे रे. अरे शिवाय दुसरा कोण दिसतच नाही. नाना जुली पेक्षा जबरदस्त माल आहे हो. काय कंडा माल आहे. मी ह्या डोळ्यांनी पतंगरावांना तिला आउट हाऊस मध्ये घेऊन जाताना बघितलंय. हाय काय दिसते, काय घालते, कपडे काय कपडे घालते. बस फक्त तिचं नाव विचारायचं बाकी आहे हो. पण त्याआधी शांताबाईंना पटवावं लागणार. काय अभिरुची आहे खालच्या पातळीची. अरे साला जुने नाले साफ करणार. हो नाना, त्या शांताबाईंबद्दल बोलत नाहीये मी. शांताबाईंना पटवावं लागणार म्हणजे मला त्यांना घरातली सगळी कामं करून द्यावी लागणार. त्यांना थोडासा मस्का मारावा लागणार. मग मी त्या आयटमची माहिती काढणार आणि मग तिला घेणार. हा म्हणजे बरोबर घेणार आणि पळून जाणार. अरे ते सगळं ठीक आहे रे, पण ती कोण, कुठली, कोणाची कोण, इथे कशासाठी आली आहे? तिला काय एकट्या पतंगरावच घर मिळालं काय? अरे एक घर पुढे आली असती तर मी तिला ठेवून घेतली नसती का? काय? अरे नानीने बसवलं असतं मांडीवर आणि तुला तिचा बाप बनवला असता. अरे पण ती मांडीवर तर बसली असती ना. अरे पण रे नाना, नाना मी तिचं वर्णन नाही करू शकत हो. अरे असं काय शिरा पडला तुझ्या तोंडात. ती बघा, ती स्वतः इकडे येते. ती बघा, ती बघा, आली 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 गेली गेली गेली. नाना अरे तू बोलतोस त्याहीपेक्षा जास्त झकास आहे रे.
अरे अरे साक्षात अप्सरा आहे. हा. अरे मेनक आहे, रंभा आहे, उर्वशी. अरे थांबा, त्याच्या पुढे तुम्ही जाऊ शकत अरे नाही ना. नाही. बिपाशा, अमिषा, शिल्पा शेट्टी. आणखी नाव घेतो कसं रे? पण का रे एकटा पैटा खणार का? हो ना. पतंगराव एकटा खणार? हा. अरे पतंगराव, पण मी तुला असं सोडणार नाही. गाठ माझ्याशी आहे. पतंगराव, गब्बर सिंह आ रहा हूं मैं आ रहा हूं. नमस्कार पतंगराव, नमस्कार. नमस्कार. मला कळलं तुमच्या इथे नोकराची गरज आहे. तुला कोणी सांगितलं? काकूंनी. हा? हा. ए, का हो? काकू कुठे? नाही नाही, ती बाजारात गेली. बाजारात हा. किती काम करायला लावतो काकू. हा? मला कळत नाही तुला का रे एवढा पुळका तिचा? पुळका नाही हो, याला दया म्हणतात. तेच म्हणतो मी, ती माझी बायको आहे, तुला का दया येते तिची? तेच ना, तुमची बायको, हा? पण दया मला येते. अरे मी तेच म्हणतोय, माझी बायको असताना दया काय येते तुला? अहो, म्हणजे आमच्या काकू आहेत त्या, माझ्याच्यानी त्यांचे हे हाल बघवत नाहीत. हा? अच्छा, म्हणून तुला इथं नोकर म्हणून राहायचंय. ठेवणार नाही. अगदी फुकटात राबतोच म्हणालास ना, तरीही ठेवणार नाही. चल इथे. हो, फुकटात राबतो म्हणजे काय? हो, काकूंना विचारा, माझ्यासारखा गबरू तुम्हाला शोधून सापडणार ना. हा? म्हणूनच नकोस तू मला. ए जा ना बाबा, आता मला माझं काम करू दे ना. हा, चल, चल. बरोबर. काम नसेल तर आयुष्यात काही अर्थ नाही. हा, खरं आहे बाबा. काम आहे तर वंश आहे. हा. ए हा, हा. मूर्खा, कामवासनेबद्दल बोलत नाहीये मी. कामाबरोबर वासना हा शब्द वापरला तुम्ही. श, 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 श. मेंदूवर आघात झाल्यासारखं वाटलं मला. पतंगराव हो, काम म्हणजे निसर्गानं मानवाला दिलेलं अमोल वरदान आहे हो. हे तुम्हाला हा. सांगतो. पतंगराव, माझं ऐका, इथे शक्य नसेल ना तर ऑफिस मध्ये ठेवा. नाही, तिथे तर अजिबात ठेवणार नाही. अजिबात ठेवणार नाही. ए जा ना बाबा, का माझं डोकं खातोस? काम पडलेत मला. चला चल. जात ना ते असं धक्का मारून हाकलव नका मला. हा, हे असं मिशा काळ्या करून आणि सेंट मारून काय होत नसतं. हा, मला माहिती आहे सगळं कोणासाठी चाललं. कोणासाठी? चांदणीसाठी. नाही नाही, हे आपलं ते. हा. अरे हे बाबा, काय असं करतोस? काय एवढ्याने नाव घेतोस चांदणीचं? गप्पा बाईस. हे बघा, पण तुम्ही तिच्या बरोबर फक्त खो खो खेळू शकता, विटी दांडून नाही. हा, ए चल जा ना बाबा, आता आपल्या कामाला. जाताना चिडू नका. हा, पतंगराव, हॅव अ नाईस टाइम. बाय. ऐश करू ऐश. आता तुझ्यात हा हिला कुठं भेटला आणि कशाला कामाला ठेवते याला? हे तुझ्या बापाच्या जीवावर करतोयस. आता बघतो हिला. हा ना, पुढे काय झालं? पुढे पुढे बघ, तिने मला बसायला सांगितलं. मी तिच्या चांदण्यांसारख्या डोळ्यामध्ये पाहत उभाच राहिलो. पुढे 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 ती म्हणाली, काय सेवा करू आपण? मी म्हणालो, काय घाई आहे, कर सावकाश, हळूहळू. ना तुम्ही चान्स घालवला लाव. लगेच करून घ्यायची होती ना. सेवा हो, तुमच्या जागी मी असतो ना. तू गप ना. हा, पुढे. पुढे बाप. हा, पुढे मी तिला तिचं नाव विचारलं. ती म्हणाली, चांदणी चौगुले. त्या एकूण आविर्भावावरून माझं रक्त आतल्या आत असं उसळ्या मारायला लागलं. उसळ्या मारायला. उसळा मारू नका, खाली पडाल. मग तिने मला माझं नाव विचारलं. मी म्हणालो, नाना. ती म्हणाली, दोन ना म्हणजे एक हो. असं म्हणाली ना. मग नंतर ती मला म्हणाली, येत जा अधून मधून. काय सांगताय नाना, पोरगी फॉरवर्ड दिसते. पहिल्याच भेटीत इतकं. मग अमेरिकन फॅमिलीतली आपल्यासारखी गावंडळ नाही. काय 50% काम झालेलं आहे. आता काय, तो पतंगराव तिच्यासाठी पैसे खर्च करत राहणार, पण मजा मात्र. हे जर का समजा कळलं तर शुभ बोलणाऱ्या तर म्हणेल, अरे बाबा शुभ बोलतायत असेल तर माणसांनी गप्प बसावं.
मला भेटणार आहे. काय सांगताय? म्हणजे 50% काम झालेलं आहे. आता उरलेलं 50% काम उद्या होईल, म्हणजे 100%. मी या नानाच्या हातातून आता जाऊ शकत नाही. तू जर का आता बोललास ना, हा बोला. आधी तिला सिनेमाला नेणार, मग एखाद्या हॉटेलमध्ये नेऊन तिला भरपूर खायला घालणार. अरे मुलींना तरी दुसरं काय हवं असतं? काय त्यांना आपला दिलदारपणा कळायला हवा. एकदा का मुलगी हातात आली की मग अय्या नाना तुम्ही अगं आधी मला नीट बसत कुणी बघायच्या आधी. शांत बसा शांत बसा. काय मी तुला एक गंमत सांगणार आहे, पण कोणाला सांगायचं नाहीये. हे काय हो नाना, मी कशाला कोणाला काही सांगायला जाऊ. काय काल बसून बिपाशा बसूचा नवा पिक्चर आहे. मी 2 तिकीट आणली आहेत. बरं तू येशील माझ्या बरोबर? त्याचे काय, मी कधी कोणावर पिक्चरला गेलीच नाही हो. पण तुम्ही एवढं प्रेमाने बोलवताय तर तुमचं मन मोडायचं धाडस होत नाही हो मला. कोणता पिक्चर आहे, कधी जायचे आपल्याला? उद्या संध्याकाळी 6च्या शोची तिकीट आहेत. ठीक आहे, तुम्ही मला तिकीट द्या, मी तुम्हाला डायरेक्ट थिएटरवर भेटेन. पण नक्की येशील ना? आणि उगीच कुठे काही बोलू नकोस, तर सगळे पासून डोकं खातील. थँक्यू नाना, मी नाही हो सांगणार कोणाला. पण नक्की ये. मंजुळा, अगं घातलंस की नाही मुलाला तुझ्या शाळेत? गरीबाच्या मुलाला कसली शाळा आणि कसलं का बाईसाहेब? अगं असं काय करतेस, घाल त्याला शाळेत. मंजुळे बघ ग जरा कोण आहे. बघते बाईसाहेब. नानासाहेब आहेत घरी? नाही, ते बाहेर गेले. पण तू कोण? मी चांदणी. बरं, दुसरं कोणी आहे का? बाईसाहेब आहेत ना. नमस्ते. नमस्ते. मी त्यांची पत्नी. कुठून आलीस तू? मी इथेच राहते, पतंगरावांच्या आउट हाऊस मध्ये. मी त्यांची पर्सनल सेक्रेटरी आहे. बरोबर, ये आत ये. ये बस. बैस बैस. मंजुळा, तू जरा चहाचं बघ. हो बाई. नको, नानासाहेबांना एवढंच ना, मगच आपण चहा घेऊया. हा बरं, ठीक आहे बाई, मी माझी कामं बघते. बरं. काय ग, ते पतंगराव कसे वागतात तुझ्याशी? का हो, तुम्ही असं का विचारलं? नाही ग, त्यांचा लौकिक जरा मलिनच आहे तरुण मुलींच्या बाबतीत. अजून तरी मला असा काय अनुभव आलेला नाहीये. बर, काय ग, तुझं लग्न झालंय का ग? मी लग्नाचा अजून विचारच केलेला नाही. लवकर कर, नाही तर दिवस गेले मग कठीणच होईल. इश्श, हे काय हो काकू, लग्न झाल्याशिवाय कधी दिवस जातात का? तसं म्हणायचं नव्हतं मला. एकदा लग्नाचं वय गेलं ना की मग लग्न जमणं कठीण होईल. होय असं. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले हो नानी? अगं माझं लग्न झालं ना तेव्हा मला 20ही पूर्ण नव्हती. काय सांगता? हो. तुमचं लव्ह मॅरेज की अरेंज हो? आधी लव्ह होतं, मग अरेंज झालं. ते काय करत होते तिथे? अगं ते ज्या बँकेत होते ना, त्या बँकेत माझं खातं होतं. आणि तिथे तुमच्या प्रेमाचंही खातं सुरू झालं. हो 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 हो. मग पुढे काय झालं? अगं एकदा ना बँकेत अजिबात गर्दी नव्हती, तेव्हा त्यांनी ना नाही ग, मिठी मारली. अय्या, सांगा नको, मग काय झालं? त्यांनी ना माझा हात असा घट्ट धरला ना. फक्त हात पकडला? अगं त्यांनीच माझ्या काळजाचं नुसतं पाणी पाणी झालं. फक्त हात धरण्याने नानी? अगं आमच्या वेळी तेही खूप होतं, पण आता तर सगळीकडे नुसता निर्लज्जपणाच दिसतोय. अरे दरवाजा उघडा, पुढे आलंय वाटतं. शारदे, अगे शारदे, पुढे आलंय का? आले वाटतं. हो. तू हाय. अब जरा माझ्याकडे पाणी घेऊन या. हो. अगं तू यावेळेला इथे काय करतेस? अहो तुम्हीच म्हणाला होतात ना माझ्या घरी येऊन जा म्हणून, म्हणून आले. आता तू इथून जा. चालेल, तुम्ही म्हणता म्हणत होते, पण मी नक्की येईन. हा हा, बाय बाय.
पुन्हा नक्की येईल म्हणतीये. आई ग, आमच्या इथचा फालुदा झाला, आमच्या पिक्चरचा फालुदा झाला, आता पुन्हा येईल म्हणतीये. आई ग.